श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. उद्या आहे त्रिपुरारी पौर्णिमा. याला कार्तिक पौर्णिमा असंही म्हटलं जातं. तर कार्तिक स्वामींचं दर्शन जे आहे तर ते आपल्याला ह्या पौर्णिमेला घ्यायचं असतं. कार्तिक स्वामींचं दर्शन आपण वर्षातून एकदाच करू शकतो. यामागील जी कथा आहे तर ती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे. त्यामुळे तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तुम्ही तो नक्की पहा. आणि आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला काय काय करायचं आहे याबद्दलचे भरपूर सारे व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहेत. जर ते पाहिलेले नसतील तर ते नक्की पाहून घ्या. तर पहा, उद्या आहे कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा. तर ही पौर्णिमा आजच दुपारी 3:54 सुरू झालेली आहे आणि ती उद्या 1:35 असणार आहे. भगवान शिवशंकरांनी त्रिपुराचा वध केला होता, म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर बघा, ज्याप्रमाणे भगवान शिवशंकरांनी त्रिपुराचा वध करून आपले जे देव आहेत, देवी देवता आहेत, तर त्यांच्यावरती कृपा केली आणि ह्या सृष्टीतलावरून ह्या राक्षसाचा नाश केला. त्याचप्रमाणे बघा, आपल्या जीवनातील सुद्धा नकारात्मकता असतील, दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, हे दूर करण्यासाठी भगवान शिवशंकरांची आपल्याला या दिवशी पूजा अर्चा उपासना करायची असते. त्याचबरोबर सेवा उपाय देखील करायचे असते. तर आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच उद्या आपल्याला म्हणजे ही तिथी जी आहे तर ती सूर्याने बघितलेली तिथी आहे. त्यामुळे तुम्ही आज जर हा उपाय करू शकला नाही तर उद्या तुम्ही हा उपाय नक्की करा. तर उद्या आपल्याला 1:35 तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. म्हणजेच तुम्ही 2 वाजेपर्यंत हा उपाय नक्की करा. तर भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये आपल्याला त्रिपुर ज्योत आपल्याला लावायची आहे, म्हणजे त्रिपुर दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. तर बघा, आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेला 750 वाती ह्या भगवान शिवशंकरांसमोर जाळायच्या असतात आणि त्या जाळत असताना भरपूर सारे सेवा उपाय आपल्याला करायचे असतात. म्हणजे भरपूर साऱ्या सेवा करायच्या असतात. कालभैरव अष्टकमचं पठण करायचं असतं. अशा बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा सेवा आपल्याला त्रिपुरारी वात जाळताना करायच्या आहेत. तर यामुळे बघा, ही पौर्णिमा सोमवारी आल्यामुळं आपल्याला या दिवसाचं महत्त्व खूप जास्त वाढलेलं आहे. हा खूप मोठा योगायोग आलेला आहे. त्यामुळे आपल्याला या दिवशी भगवान श्री हरी विष्णू, भगवान शिवशंकर, त्याचबरोबर माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा, त्याचबरोबर त्यांचे जे काही सेवा आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत. तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी, संकट, दुःख हे असतात. तर हे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतात. तर हे जे दुःख संकट आहेत तर आपण भरपूर सारे प्रयत्न करून सुद्धा ते दूर होत नसतील तर आपल्याला असे काही तिथी असतात. तर ह्या तिथींना असे छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे असतात, ज्यामुळे आपल्या जीवनातील जे काही दुःख दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जातं. तर पहा, हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आता बघा, आपल्याला अशा ठिकाणी एक स्वास्तिक काढायचं आहे, ज्यामुळे पहा आपल्याला साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होईल. त्याचबरोबर आपलं 7 जन्माचं जे दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाईल. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर बघा, स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. त्याच्या 4 बाजू म्हणजे धर्म, अर्थ, काम, त्याचबरोबर मोक्ष ह्या आहेत. ते श्री हरी विष्णूंचे हात असून त्या 4 हाताने 4ही दिशांचं पालन आणि रक्षण करत असतात. स्वास्तिकमध्ये भरपूर सारे गुण हे सामावलेले आहेत. त्यामुळे प्राचीन काळापासूनच ह्या स्वास्तिकला खूप सारं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. स्वास्तिकचा जो मध्यबिंदू आहे तर तो म्हणजे ब्रह्माजींचं स्थान आहे. तर बघा, आपल्याला स्वास्तिक हे कसं काढायचं आहे, कुठे काढायचं आहे. तर आपल्याला आपल्या पहिलं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजावरती काढायचं आहे. तर पहा, मुख्य दरवाजावरती स्वास्तिक काढताना आपल्याला ते स्वास्तिक शास्त्रशुद्ध पद्धतीने काढायचं आहे. म्हणजे ते स्वास्तिक जे दोन्हीच्या मध्ये अधिक आहे, म्हणजे क्रॉस होईल असं आपल्याला नाही करायचं. शास्त्रशुद्ध पद्धतीने स्वास्तिक काढायचं आहे. जर तुम्हाला स्वास्तिक कसं काढायचं हे माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर
3 ते 4 महिन्यांपूर्वी मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, स्वास्तिक शास्त्रशुद्ध पद्धतीने कसं काढायचं, तर तो सुद्धा तुम्ही जाऊन पाहू शकता. तर बघा आपल्याला जे स्वास्तिक काढणार आहोत तर त्याचे 4 बिंदू आणि साईडच्या 2-2 रेषा आहेत, तर त्या द्यायला अजिबात विसरायचं नाही. पहा, माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजातूनच प्रवेश करते आणि जेव्हा आपल्या दरवाजावरती ती स्वास्तिक पाहते तेव्हा ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते. त्याचबरोबर दुसरं स्वास्तिक जे आहे तर ते आपल्याला देवघराच्या पाठीमागच्या साईडने काढायचं आहे आणि तिथे आपल्याला हळद कुंकू अक्षदा फूल वाहून त्याची पूजा अर्चा करून नमस्कार करायचा आहे. तर बघा, अगदी महत्त्वाचं स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे ते तिसरं स्वास्तिक. तर ते काढत असताना आपल्याला एखादं तांब्याचं ताट घ्यायचं आहे किंवा मग पितळाचं असेल तरी चालेल. तर ते ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे. तर बघा, ह्या ताटामध्ये आपल्याला शास्त्रशुद्ध पद्धतीने कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. कुंकवाची थोडीशी पेस्ट करायची आणि स्वास्तिक काढायचं. साईडने ज्या 2 रेषा आहेत त्या द्यायला विसरायचं नाही आणि त्या स्वास्तिकला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. तर बघा, हे जे स्वास्तिक आपण काढलेलं आहे तर ह्या स्वास्तिकवरच आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करताना आपल्याला तो गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचाच दिवा आपल्याला तिथे प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी तुपाचा दिवा हा लावायचा आहे. जर आपल्याकडे खरोखरच तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचा वापर केला तरी चालेल. तर बघा, आता हे स्वास्तिक जे काढलेलं आहे त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. या दिव्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे. त्या दिव्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि ह्या दिव्यामध्ये बघा आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक वेलची आणि एक लवंग टाकायचं आहे. माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आणि पहा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते आणि तिची सेवा आणि उपाय ज्या घरामध्ये केले जातात, भगवान विष्णूंची सेवा ज्या घरामध्ये केली जाते त्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिच्या आवडणाऱ्या वस्तू जर आपण पूजेमध्ये ठेवल्या तर त्या वस्तूंकडे ती आकर्षिली जाते आणि आपल्या घरामध्ये सदैव ती अखंड राहते. बघा, दिव्यामध्ये जी वात आपल्याला घालायची आहे तर ती 2 वातींची एक वात करायची आहे आणि अशी जोड वात आपल्याला दिव्यामध्ये घालायची आहे. असा हा दिवा आपल्याला त्या स्वास्तिकवरती ठेवायचा आहे आणि तो दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे. त्या दिव्याचं तोंड हे आपल्या देवघरातील देवांकडे करायचं. तर बघा, असा हा दिवा जेव्हा आपण लावला तर ह्या दिव्याला आपल्याला नमस्कार करायचा आहे, प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य आहे ते दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्याला सांगायचे आहे. तर प्रार्थना करायची आहे. आपली जी कुलदेवी आहे माता लक्ष्मी आहे, त्याचबरोबर घरामध्ये ज्या काही देवी आहेत तर त्यांना प्रार्थना करायची आहे. बघा, आपल्याला अजून एक स्वास्तिक काढायचं आहे. ते म्हणजे आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. ती तिजोरी जी आहे तर तिथे आपल्याला हे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे. त्यावरती हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आहे आणि तिथे आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 4थं स्वास्तिक आपल्या तिजोरीमध्ये काढायचं आहे. आता बघा, आपल्याला 5वं जे स्वास्तिक आहे तर ते आपल्याला तुळशी मातेसमोर काढायचं आहे. तर तुळशी मातेसमोर तुम्ही जरी रांगोळीने जरी काढलं तरी चालेल, नाहीच रांगोळीने काढलं तर मग हळदी कुंकवाने जरी काढलं तरी चालेल. तुळशी मातेसमोर जर आपण स्वास्तिक काढलं तर आपल्या कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाहीत. त्यामुळे तुळशी मातेसमोर हे एक स्वास्तिक काढायला अजिबात विसरायचं नाही. आता बघा, आपल्याला अजून एक स्वास्तिक काढायचं आहे. ते म्हणजे आपल्याला आपल्या किचनमध्ये काढायचं आहे. जिथे आपला गॅस आहे तर त्या गॅसवरती जरी तुम्ही ते स्वास्तिक काढलं तरी चालेल किंवा मग किचनची जी भिंत आहे तर त्या भिंतीवरती जरी आपण हे स्वास्तिक काढलं तरी चालेल. तर तिथे स्वास्तिक काढल्याच्या नंतर त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून त्याला धूपदीप दाखवायचा आहे आणि आपण हे स्वास्तिक काढल्याच्या नंतर आपल्या किचनमधले जी अन्नपूर्णा देवी असते तर त्या देवीला प्रार्थना करायची आहे. माझ्या घरामध्ये धनधान्य समृद्धी नांदू दे, अशी आपल्याला तिला प्रार्थना करायची आहे आणि ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला तिथे करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व स्वास्तिक उद्या
नक्की आवर्जून काढायचे आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे एक स्वास्तिक आपल्याला ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे त्या ठिकाणी काढायचं आहे आणि असा एक दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, असं हे स्वास्तिक जर आपण आपल्या घरामध्ये काढले तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमतरता राहत नाही. आणि अशा प्रकारे हे स्वास्तिक आपल्याला काढायचं आहे. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.